अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ पूर्ण करावा भक्तजना कारणी. संपवावा अवतारा आता ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मारंदा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेदवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंतलीला जना सन्मार्ग दाविला. उद्धारिले जडमुंडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणांत समुद्रतिली प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालेसे. तेथेची बालपण गेले आता कोपरलीसे येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकरशेठ. त्यांची स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामींचरणी भक्ती भावार्थे पूजन करती. दिवसा उपजली चित्ती स्वामींचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी गुणानुवाद गायले. हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामीचरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रकटले. भूवरी प्रख्यात झाले कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथींचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने नाव या स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र 6व्यांत वर्णिले. विष्णुभ्रुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामींचरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यांत सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मासंबंधी ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यांत ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायांत. त्या एकता पुनित श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसीचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन चंदू. जो दादाबुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वसुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचं वृत्त वर्णिले. 19व्यांत सारांश रूपे सत्यपय. एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिवता. बंधूंनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र. त्याचे आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणवंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो वृत्ताभिमान तो नसो. सर्व विद्यासागर गवसो भक्ताश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धीस आणिला. त्यांची रक्षा वेदयाळा कृपाघना समर्था. स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी. आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल. सदुदित याचा प्रतिपाल कराव्या बाळ आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.